ब्रँडसाठी कुठल्याही लोगो इतका का बरं महत्त्वाचा असतो? ॲक्च्युअलमध्ये आपण बिझनेसमध्ये करोडो रुपये लावतो, एक आयुष्याची पूर्ण कमाई लावत असतो. परंतु एक चांगला बिझनेसमॅन तो आहे की तो बिझनेस त्या व्यक्तीच्या नावाने ओळखला जायला नाही पाहिजे, त्या ब्रँडने ओळखला जायला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यात जास्त काम लोगोवर करायला पाहिजे. आज पण आपण काही की लहानपणापासून जे ॲड आपल्या तोंडावर पडले म्हणजे कानावर पडल्या, थंडा मतलब कोका कोला, ते ब्रँड क्रिएटिव्हिटी आपल्या डोक्यात पडते आणि कस्टमर अट्रॅक्शन हा त्या ब्रँडच्या लोगोकडे असतो. म्हणजे इवन आता तर जेनझी आहे आपल्यासमोर, ते काही करतील कॉम्प्रोमाइज, दे नेवर कॉम्प्रोमाइज ऑन द ब्रँड. म्हणजे आत्ता जर लहान मुलं पण बघितली आपण, आपल्याला जेवढा नॉलेज आहे त्यांना गाड्यांच्या लोगोचे नॉलेज आहे. बरोबर. म्हणजे कधी कधी तर असे घाणेरडे लोगो बघतो आपण, असं वाटतं की हा का बनवला, त्याच्यापेक्षा नाव नाही लिहिलं तर चाललं असेल. म्हणजे मी काय केलं माझ्या आयुष्यात, 15,000 फेल्युअर लोगो बघितले, सगळे स्टार्टअप हे सगळे. त्यामध्ये 10 कॉमन गोष्टी निघाल्यात विच आर कम्प्लिटली रॉंग. आणि 1500 सक्सेसफुल लोगो बघितले, त्यात पण 10 अशा कॉमन गोष्टी आहेत दॅट इज एक्झॅक्टली अपोजिट ऑफ इट. तुम्हाला दिसायला जरी ऑडीचा लोगो आणि स्टारबक्सचा वेगवेगळा दिसतो, मला दोन्ही सेम दिसतात. ती गोष्ट तुम्हाला बघता यायला पाहिजे लोगोमध्ये, आणि लोगो हा सुथिंग पाहिजे, तो तुमच्या कस्टमरला अट्रॅक्ट करतो. अच्छा. आणि तो लाईफ टाईम राहणार आहे. बिझनेस इज नॉट फॉर 1 इयर 2 इयर 5 इयर. आज आपण फ्रँचायझी मॉडेल वगैरे बघतो, तर तो असा लोगो पाहिजे की तो बघता क्षणी कस्टमर अट्रॅक्ट व्हायला पाहिजे.